ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचं मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि देशातल्या सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळख असलेल्या या पुलावरून मुंबईतून नवी मुंबईला अवघ्या 20 मिनिटात पोहोचता येणार आहे। या अटल सेतूचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलंय आणि हा व्हिडिओ स्वतः मोदींनी आपल्या यूट्यूबवर शेअर केलाय। रायगडमधल्या बेलापूर उरण महामार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली। व्हीआयपी कॉन्वे तालीम करत असल्यानं वाहतुकीची कोंडी झाली। पंतप्रधानांच्या सभेसाठी तयारीसाठी तालीम घेतली जात होती, मात्र याचा सर्वसामान्य वाहन चालकांना त्रास झाला आणि दोन्ही मार्गिकांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या। वसई विरार शहरांसह मीरा भाईंदर आणि आसपासच्या गावांचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे। सूर्या प्रकल्पाच्या कवडास धरणाची उंची वाढवून साठवण क्षमता वाढवण्यात आली आहे। त्यामुळे एमएमआरडीए मार्फत या दोन शहरांचा आसपास जवळपास 64 गावांसाठी पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकल्पाचा शुभारंभ मोदी करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं उद्घाटन आज होणार आहे आणि यामध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या उरण खारकोपर रेल्वे मार्गाचा समावेश आहे। त्यासाठी रेल्वे प्रशासनानं रेल्वेची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे। आजच्या कार्यक्रमासाठी रेल्वे प्रशासनाकडून सगळी तयारी करण्यात आलेली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे तसंच जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अवजड वाहनांना आज बंदी घालण्यात आली आहे। सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही बंदी असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं महामार्ग पोलिसांनी हा निर्णय घेतलाय आणि यामधून अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वाहतूक मात्र वगळण्यात आली आहे। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहर सजलंय। तपोवन परिसरात 7 कंटेनरवर स्वामी विवेकानंद यांची भव्य प्रतिकृती साकारली आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांचं प्रतिकृती लक्ष वेधून घेते। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तपोवन परिसरात रोड शो होणार आहे आणि या निमित्तानं परिसरातील भिंतींवर आकर्षक चित्र रेखाटण्यात आली आहेत। ही चित्र सर्वांच्या नजरा खेचून घेतात। मुंबई विमानतळ आजपासून 1 तास बंद असणार आहे। दुपारी 12 ते 1 या दरम्यान विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे। भारतीय हवाई दलाची मरीन ड्राईव्ह इथं हवाई प्रात्यक्षिकं होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आजपासून 14 जानेवारीपर्यंत विमानतळ 1 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उल्हासनगर महापालिकेनं दुकानदार आणि व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या। तात्काळ महापालिकेचे ट्रेंड लायसन्स काढावं आणि दुकानांच्या पाट्या या मराठीत कराव्यात असे आदेश महापालिकेनं दिलेत, अन्यथा कारवाईचा इशारा दिलाय। उल्हासनगर शहरात 40,000हून अधिक व्यापारी दुकान आहेत आणि त्यांनी 26 जानेवारीपर्यंत बदल करण्याचं मान्य केलं। सारथी महाज्योती बार्टी शिष्यवृत्तीसाठीची सीईटी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे आणि या परीक्षांसाठी देण्यात आलेले प्रश्नसंच सीलबंद नसल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघड झालाय। काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता, त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। देशात जेन 1चे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आलेत। 11 जानेवारीपर्यंतची ही आकडेवारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यात एकूण 250 रुग्णांमध्ये जेन 1ची लक्षणं आढळून आल्याची नोंद आहे, तर देशात जेन 1चे 827 नवे रुग्ण आढळलेत आणि 12 राज्यांची ही आकडेवारी आहे। अकोला शहरामध्ये 10 जानेवारीपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय। हिट अँड रन कायद्याविरोधातील ट्रक चालकांच्या संपाचा फटका घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर धारकांना बसतोय। संप अधिक दिवस सुरू राहिला तर नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची चिन्हे दिसतात। नागपूरच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं सकलदरा पोलीस स्टेशनला घेराव घातला। भाजप नेते या आंदोलनात सहभागी झाले। बुधवारी कमला नेहरू कॉलेजमध्ये पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला आणि तेव्हा पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय। पोलिसांनी जबरदस्तीनं ताब्यात घेऊन शिवीगाळ केल्याचा आरोप अभाविपनं केला। पुण्यात पात्रताधारक शिक्षक आक्रमक झाले। त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला।
शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमासाठीचा आरक्षण रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आणि यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर 2 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. पुण्यामध्ये तलाठी भरतीतील गैरव्यवहाराविरोधात युवक काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली. बालगंधर्व चौकात आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळग्रस्तांनी पाण्यासाठी गांधीगिरी स्टाईलनं रक्त घ्या पाणी द्या आंदोलन सुरू केलं. या भागातील 65 गावांमध्ये तलाव कोरडे पडले, त्यामुळे तातडीनं ते तलाव भरून द्यावेत आणि विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचं काम गतीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गोंदियात अंगणवाडी सेविकांनी कटोरा मोर्चा काढला. संपाला 38 दिवस पूर्ण होऊनही सरकारनं मागण्यांची दखल घेतली नाही आणि त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गोंदिया शहरात कटोरा मोर्चा काढण्यात आला. मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत म्हणून आपण हाती कटोरा घेतल्याचं या आंदोलकांनी सांगितलं. नाशिकच्या येवला परिसरात ढगाळ वातावरण, पाऊस तसंच धुक्यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. पावसाअभावी खरीप पिकं नष्ट झाली. कांद्यावरही रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. हिंगोली वाशिम रोडवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. सोयाबीनला 9,000 रुपये द्यावेत तसंच सरसकट कर्जमाफीसाठी गुरुवारी हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे हिंगोली वाशिम मार्गावर दुपारी 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. राज्यात 2023 मध्ये तब्बल 3,927 गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले. महारेरा स्थापनेनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प पूर्ण झाले. मुंबईसह कोकणात सर्वाधिक 552 प्रकल्प झाले आणि त्या खालोखाल 1,372 प्रकल्प हे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये 500 प्रकल्प पूर्ण झालेत. कोरोनामुळे 2022 मध्ये फक्त 1,749 प्रकल्प झाले होते. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रानं पहिला क्रमांक मिळवलाय. नवी मुंबई शहराबरोबरच सासवड आणि लोणावळा नगर परिषदांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं, तर विविध गटांमध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरूर, भोर नगर परिषदांना पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ झाला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये नवी मुंबई देशातलं 3रं सर्वात स्वच्छ शहर ठरलंय आणि यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना स्वच्छ शहर सर्वेक्षणात पहिला क्रमांक विभागून देण्यात आलाय. त्यानंतर नवी मुंबईचा क्रमांक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकरांनी हा पुरस्कार स्वीकारला. भारतीय सैन्य यंदाचं वर्ष तंत्रज्ञान पूरक वर्ष म्हणून पाळणार आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. तर प्रोजेक्ट संभव अंतर्गत 5G तंत्रज्ञानांतर्गत अधिक सुलभ आणि सुरक्षित संवाद यंत्रणा सुरू केली जाणार आहे. नष्ट होत चाललेली वनसंपत्ती आणि वन जागवण्याकरता भारत जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प राबवण्यात येतोय. चंद्रपूरच्या वन अकादमीमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जर्मन तज्ज्ञांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची सुरुवात झाली. हा प्रकल्प 10 जिल्ह्यातल्या 2,297 गावांमध्ये राबवला जाणार आहे आणि यामधून 11 लाख ग्रामस्थांना लाभ होईल. संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूरमध्ये भाजपच्या उपसा सिंचन कार्यक्रमात गोंधळ झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना दुसरीकडे लाभार्थ्यांना आरोग्य किटचं वाटप सुरू झालं. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांनी भाषण सोडून आरोग्य किटसाठी धाव घेतली. परिणामी चांगली झुंबड उडून गोंधळ झाला. वाशीमध्ये शर्मिला ठाकरे महिला रोजगार अभियानांतर्गत महिला रोजगार मेळावा पार पडला. यामध्ये महिलांना आर्थिक सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं, तर महिला मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झाल्या. मनसे राज्यभर हे अभियान राबवत आहे. अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यापूर्वीच अयोध्येत उत्सवाचं वातावरण आहे. भाविकांनी शहरातून राम शोभायात्रा काढली. शेकडो भाविक यात सहभागी झाले. रामनामाच्या गजरानं संपूर्ण अयोध्या नगरी दुमदुमली गेली. अयोध्येतील रामलल्लाला एका रामभक्तानं 56 भोग दाखवले. या महाप्रसादाचा व्हिडिओ राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं जारी केला. या 56 भोगांमध्ये अनेकविध पदार्थांचा समावेश आहे. रामलल्लाचा गाभारा सुंदर अशा फुलांनी सजवण्यात आला. 22 जानेवारीला मुख्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
शिर्डीच्या साई मंदिर प्रशासनाला अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. श्री साईबाबांच्या चरणी निमंत्रण पत्रिका अर्पण करण्यात आली आहे. साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हलवळे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं. अकोल्यातील कुटासामध्ये अयोध्या राम मंदिराची अक्षता कलश शोभायात्रा काढण्यात आली आणि यावेळी श्रीरामाच्या भव्य प्रतिमेचं भजन आणि ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा काढण्यात आला. त्याआधी अयोध्येहून आलेल्या अक्षतांचं पूजन आणि आमंत्रण करण्यात आलं. सटाणामध्ये व्यंगचित्रकारांना चक्क कांद्यावर अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारत कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडल्या. 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर या कांद्यावर वनवासामध्ये जाणारे राम, सीता, लक्ष्मण रेखाटतानाच कांदा उत्पादकही राजकीय संकटाच्या वनवासातून जात असल्याची ही व्यथा मांडली आहे. अभिनेता संजय दत्त अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला जाणार आहे. गयामधील विष्णुपाद मंदिरामध्ये तो पूजेसाठी आला होता. त्यावेळी त्याला सोहळ्याबाबत विचारलं असता त्यानं माहिती दिली. सोलापूरमध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात झाली. या निमित्तानं शहरातल्या शेटेवाड्यामध्ये योगदंडाची विधिवत पूजा पार पडली. यावेळी यात्रेतील मानकरी हिरेहब्बू यांचं पाद्यपूजन करून त्यांना प्रसादाचा पहिला मान देण्यात आला. केळवणाचा कार्यक्रम पार पडला. वाड्यामध्ये विविध फुलांची सजावट करण्यात आली होती. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो पार पडला. एकाहून एक अद्भुत तंत्रज्ञान या ठिकाणी पाहायला मिळालं. यामध्ये ड्रोन सॉकर म्हणजेच ड्रोन फुटबॉल खेळाचं प्रात्यक्षिक सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. कोरियन तंत्रज्ञ आणि संशोधकांनी हा खेळ विकसित केलाय.